आणि आता मुंबई उपनगरातल्या आपण बातम्या बघूया। मुंबई विद्यापीठाचा पदव्युत्तर विधी शाखा द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल रखडलाय। 2 महिन्यानंतर देखील निकालाची प्रतीक्षाच। निकालात होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान। मुंबईतील हवेचा दर्जा घसरलाय। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची वाईट श्रेणीत नोंद। सतत वाढत असलेल्या प्रदूषणाचा हा परिणाम। एअर इंडिया कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा नाही। इमारत पाडकामाला आव्हान देणारी याचिका फेटाळली। कलिनाच्या एअर इंडिया कॉलनीमधील 19 रिकाम्या इमारती पाडल्या जाणार। मुंबईत महानगरपालिका कोरोनाप्रमाणे टीबी आणि डेंग्यूच्या सब व्हेरियंटची जिनोम सिक्वेन्सिंग आता चाचणी करणार। विशिष्ट प्रकारच्या विषाणूवर उपचार करणं शक्य होणार। नवी मुंबई शहरात 31 डिसेंबर 2015 पूर्वी आणि नंतर किती बांधकामं उभी राहिली त्यांचं सर्वेक्षण करा। मुंबई उच्च न्यायालयाचे हे आदेश। 2015 पूर्वी उभी राहिलेली बांधकामं दंड करून नियमित करण्यासाठी अर्ज करण्यात आले। तर मुंबईच्या द्रुतगती मार्गालगत बांबूंच्या झाडांची लागवड होणार। पालिकेकडून लागवडीसाठी बांबूंच्या झाडांची निवड। मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार। लोकलच्या 421 महिला डब्यांमध्ये तर एक्सप्रेसच्या 1762 डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसणार। कल्याणमध्ये नमोचषक बुद्धिबळ स्पर्धा। ग्रँड मास्टर अभिजित कुटेंचा एकाच वेळी 25 विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळण्याचा विक्रम। कल्याण पूर्वेत शिवसेनेकडून शिंदेगडाकडून बॅनरबाजी। शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ बॅनर लागलेत तर गोळीबाराचा निषेध व्यक्त करण्यात आला।